विशेषतः असंघटित कामगारांमध्ये कुठं काय होतं याची त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कारण आमच्या घरात माणूस मेलं तरी आम्ही कामाला जाणाऱ्यापैकी आम्हाला महत्त्वाचं काही देणं घेणं नसते. मग जनसुरक्षा कायदा आल्याच्यानंतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा कार्यक्रम, आंदोलन, कुठल्याही प्रकारचा मोर्चा तुम्हाला काढता येणार नाही, तुमचे हक्क अधिकार तुम्हाला मागता येणार नाही. या हिशोबाने त्या ठिकाणी तो आराखडा चालू आहे केंद्र सरकारचा, याची जाण आहे आम्हाला. पण आम्ही हातबल आहोत, कारण आम्ही आपापसामध्ये तराटून आहोत. आम्हाला हेच माहीत नाही तराटणी कुठं द्यायची, तराटणी द्यायची तिथं जरूर द्यावी, पण हमेशा तराटून राहण्यामध्ये मजबूर आहोत आपण. म्हणून हे असे काहीशे बरेचसे कामगार विरोधी, शेतकरी विरोधी बिल येऊ घातलेले आहेत. आपण येणाऱ्या काळामध्ये त्याच्यासाठी संघटितपणे लढा उभा करूयात. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक आदरणीय युवा नेते माननीय स्वप्नीलांना जाधव साहेब. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनी, आज सर्वप्रथम कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सुरेशजी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अधिकारी, प्रत्येक मजूर, प्रत्येक घटक हा कामगार असतो, हे आपण मान्यच केलेलं पाहिजे. सुरेशजी साहेब, तुम्हाला सांगायचं म्हणजे आज एवढा मोठा घटक आपल्या इथं प्रत्येकाच्या घराच्या पाया भरणारे, प्रत्येकाच्या घरावर छप्पर टाकणारे आज त्यांना फेटे लावले, ह्याचा मला सार्थ अभिमान वाटते. हे सगळे लोक प्रत्येकाला घर बांधण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी घराचा मालक फेटे घालून असतो. पण आज शेळके साहेबांनी जे कृत्य आणि जे काम केलंय, त्यांनी माझी मान एवढी उंचावलेली आहे की मला त्यांच्यासाठी किंवा एका घटकासाठी नाही, तर प्रत्येक कामगारांसाठी काहीतरी करायचं आणि काहीतरी करण्यासाठी मला प्रोत्साहित करण्याचं काम आज आपल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. सांगायचं झालं तर एवढंच की काम करत असताना कुठलीही लाज न बाळगणारा तो कामगार असतो. पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र झटणारा तो कामगार असतो. आणि त्या कामगाराची व्यथा मांडणारी हे सगळे शेळके साहेबांची टीम आणि आमचे गायकवाड साहेबांची टीम, यांचा मला एवढा अभिमान वाटला की अख्ख्या उदगीर तालुक्याला लाजवणारं हे कार्यक्रम आज तुम्ही इथं घडून आणलेला आहे. शेळके साहेबांनी मगाशी सांगितलं, कुठलेही प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित झाले नाही. साहेब, तुम्हाला सांगायचंय की जो तळागाळातल्या लोकांसाठी काम करतो, जो अन्यायासाठी लढतो, जो कामगारांसाठी लढतो, त्यालाच देव न्याय देतो. आणि तो न्याय आज तुम्हाला मिळालेला आहे. तुम्ही घाबरायची गरज नाही, कुठला कार्यकर्ता तुमच्यापेक्षा मोठा नाही. आणि पुढच्या वेळेस आपल्या घरात आल्यानंतर ही कामगार म्हणजे एक कुटुंब नाही, एक कुटुंब नाही आणि एक घर नाही. हा प्रत्येकाच्या घरी जातो, प्रत्येकाच्या दारात जातो आणि त्याला सांगतो, तुझ्या बांधलेल्या भिंतीत माझा आत्मा आहे, तुझ्या बांधलेल्या भिंतीमध्ये माझा घाम आहे. आणि त्या कामाचा हा तुझा जो वास्तू आहे ते माझ्या घामामुळे आहे. आणि त्याचा अभिमान आपण बाळगतो. सगळ्यांना आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सगळ्यांना बरं वाटलं. पण सगळ्यांना सांगायचंय, जी धमक आपल्यामध्ये आहे, जे काम आपल्यामध्ये आहे, ते आज आपल्याला उदगीर शहरामध्ये काम भेटत नाही. आपण 300 रुपये 400 रुपये तुम्ही म्हणता रोजगार वाढलेला आहे. जर साहेब आज इथं काही उपलब्ध नाही, MIDC उपलब्ध नाही, कामगारांना काम करण्यासाठी मोबदला नाही, तर त्यांना काम भेटणार कुठून? आज किती आपल्या कामगारांना रोज 500 रुपये